नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं खूप खूप स्वागत आहे अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम्स आमच्या ह्या चॅनलवर. आणि सर्वांना खूप खूप दिवाळीची शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद दरप्रमाणे तुमच्याकडे आहे. ओके, ते तुम्ही कधी पण यूज करू शकतात. ओके, आणि आय होप यू आर एन्जॉईंग द दिवाळी. आणि मला पण थोडाफार आराम द्या आणि तुम्ही पण थोडं थोडं बघून घ्या जे काय मी आणलं तुमच्या समोर. अर्धा तास किंवा पावणा तासचं, आणि फक्त रिव्हिजन करा आणि मजे करा. ओके, आता आपण स्टार्ट करणार. एम सी क्यू आहे, पण हे महत्त्वाचं एम सी क्यू आहे. जे काय मी आणलं आपलं आठवड्याचं रिव्हिजन राहिलं होतं, मग हे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे बेटा, मग तुम्ही हे बघून घ्या. राकेश गवालरे हा माझे नाव दरप्रमाणे, आणि मला 4 वर्षाचा हिस्ट्री शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपर्ट इन एक्झाम प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी, ते दरप्रमाणे तीच आहे. तर रेकॉर्डेडमध्ये पण काहीच नवीन नाही. मेंटर्ड कमी ते कमी आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त मुलांना मी शिकवलेलं आहे. आणि पुढे जर तुम्ही जाणार तर हे बघा, जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही का करा, माझा हा प्रोमो कोड यूज करा. आणि जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज करणार म्हणजे जे का तुमची फी असेल ती फीवर तुम्हाला किती 10%चं डिस्काउंट भेटतील, 10%चं डिस्काउंट भेटतील. मग हे झालं माझं प्रमोशनचं बद्दल. आता आपण आपल्या विषयावर येणार. आणि हे याच्यामध्ये कोणते प्रश्न आहे जे मी तुम्हाला आधी शिकवलेले आहे. आठवड्यात जे काय आपण अभ्यास केला त्याचं रिव्हिजन आहे. मग लवकर लवकर तुम्ही बघून घ्या. पहिला प्रश्न, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे जन्मस्थान सर्वांना माहिती आहे, याच्यामध्ये काहीच नवीन नाही. पण याच्यामध्ये लोक चुका करतात. याचा आन्सर आहे मुरबाड ठाणे. मुरबाड ठाणेमध्ये यांचा जन्म झाला होता. कोणाचा? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म झाला होता. पुढे जाणार आपण. नाना जगन्नाथ शंकर शेठ हे ओळखले जातात का म्हणून ओळखले जातात? खूप मी तुम्हाला सांगितलं, त्यांचा जन्म ठाणेमध्ये झाला होता, पण ते मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. याचा रिझन का? आमचे मुंबईमध्ये जे काय डेव्हलपमेंट झालं, जे काय तुम्ही जर बघायला गेले तर मंदिर आहे किंवा ऑर्गनायझेशन्स आहे किंवा रेल्वे आहे, हे सर्वांमध्ये कोणाचं योगदान आहे? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं भरपूर योगदान आहे. म्हणून त्यांना आपण का म्हणतो? मुंबईचे शिल्पकार. आणि शेवटी जेव्हा तुम्ही हे लेक्चर कंप्लीट होणार त्याच्यानंतर तुम्हाला नक्की कळतील, ओके बाबा, आपण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना का मुंबईचे शिल्पकार म्हणतो, कारण इतके खूप जास्त डेव्हलपमेंट नाना जगन्नाथ शंकर शेठनी आमच्या मुंबईमध्ये केलेले आहे. मग आता आपण पुढे जाणार. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं प्रभुत्व ह्या भाषेंवर होतं. कोणत्या भाषेंवर होतं? मग बघा, त्यांना खूप चांगलं ज्ञान होतं. ते एक श्रीमंत होते, श्रीमंत माणूस. म्हणजे त्यांची जे फायनान्शियल कंडिशन होती, कोणाची? नाना जगन्नाथ शंकर शेठची, ती खूप छान होती, खूप चांगली होती. म्हणून त्यांचं घरी ट्युटर आलं आणि ते ट्युटरने घरी येऊन शिकवलं. कोणाला? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना. मग याचं जे उत्तर आहे ते कोणतं उत्तर आहे याचं? ऑब्वियसली मराठी, संस्कृत आणि इंग्लिश हे आपलं आन्सर आहे. ओके, मग पुढे जाणार आपण. पुढचा प्रश्न बघा. नाना खरे अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते, हे शब्द कोणाचे आहे? खरे अर्थाने मुंबईचे का होते? ते अनभिषिक्त सम्राट होते. अनभिषिक्त म्हणजे अघोषित, कोणी सांगितलं नाही तुम्ही मुंबईचे सम्राट आहे, तरी पण ते मुंबईचे सम्राट होते. कारण इतके जास्त डेव्हलपमेंट केले मुंबईमध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठनी. ते तुम्हाला मी पुन्हा सांगतो, व्हिडिओचाच शेवटी हे कळेल किती डेव्हलपमेंट केले. आणि आधी तुम्ही माझं लेक्चर ऐकलेलं असेल तर खूप छान आहे, तुम्हाला आधी माहीत असेल. मग याचा आन्सर आहे अत्रे. अत्रे हे म्हणाले होते की नाना खरे अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. आणि अत्रे का आहे? अत्रे आहे एक नाटककार आहे, नाटककार. ओके, आणि खूप छान नाटक लिहिलेले आहे आपले अत्रे यांनी. आणि जर तुम्हाला डिटेल बघायचं आहे, मग जे माझं महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हे तुम्ही बघून घ्या. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हे माझं लेक्चर आहे, ते तुम्ही बघून घ्या, नक्की तुम्हाला कळतील यांचं बद्दल. कोणाचं बद्दल? अत्रे यांचं बद्दल. मग नाना खरे अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते, हे शब्द आहे अत्रे यांचे आहे. पुढचा प्रश्न बघा. डॅश या उभ्या राहण्यात नानाचा पुढाकार आहे. नानांचा पुढाकार याच्यामध्ये आहे
मग आधी मी जेव्हा हे लेक्चर घेतलं तेव्हा खूप सांगितलं, पुन्हा थोडाफार मी सांगतो. स्टीम, द बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना मध्ये कोणाचा पुढाकार आहे? नाना जगन्नाथ शंकर शेठचा आहे. आता हे स्टीमची गरज कशासाठी आहे ते तुम्हाला मी आधी सांगितलं. स्टीम कशासाठी पाहिजे? स्टीमचं इंजिन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, स्टीम इंजिन. कारण आधी जेव्हा आमच्या इकडे इलेक्ट्रिसिटीचा आविष्कार झाला नव्हतं, डिस्कवरी झाली नव्हती, तेव्हा आमचं जे इंजिन्स आहे ते इंजिन्स कशाप्रमाणे चालायचं? ते स्टीम इंजिनचं यूज करण्यात आणि पुढे जाणं. मग याच्यामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल, स्टीम इंजिनचा आविष्कार कोणी केलेला आहे ते मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि एक्झाममध्ये पण ते विचारतात. स्टीम इंजिनचं जे आविष्कार केलं ते कोणी केलं? जेम्स वॉटने केलं. जेम्स वॉट हे नाव विसरू नका. जेम्स वॉटने कशाचा आविष्कार केलं? स्टीम इंजिनचं आविष्कार केलं. ओके, जेम्स वॉटचं नाव तुम्ही विसरायचं नाही. ओके, आणि स्टीम इंजिनचं बद्दल मी खूप डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही का करा, पुन्हा माझं तेच म्हणणं आहे, माझं मागचं लेक्चर बघून घ्या. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं वर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, खालीलपैकी कोणती संस्था उभा करण्यामागे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग नव्हतं? नाही. बघा, नव्हतं लिहिलेलं आहे इकडे, नाही म्हणजे विक्टोरिया गार्डन. आणि विक्टोरिया गार्डनचं आता नाव काय आहे? राणीची बाग. आणि जेव्हा मी शिकवलं तेव्हा पण सांगितलं, हे डायरेक्ट प्रश्न पण येतात. विक्टोरिया गार्डनचं नाव आता का झालेलं आहे? मग विक्टोरिया गार्डनचं नाव आता झालं राणीची बाग. ओके, आणि दुसरं ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी, ॲग्रिकल्चरसाठी आहे हे पण याची पण स्थापना कोणी केली? म्हणजे कोणाचा पुढाकार आहे याच्यामध्ये? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार आहे. आणि जिओग्राफिकल सोसायटी याच्या स्थापनामध्ये पण कोणाचा पुढाकार आहे? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार आहे. जिओग्राफिकल सोसायटी याची पण स्थापना केलेली आहे नाना जगन्नाथ शंकर शेठने. आणि शेवटचं जे आहे ते चुकीचं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे याच्या स्थापनामध्ये आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं काहीही योगदान नाही. पुढे जाणार आपण. पुढचे प्रश्न जर बघायला गेले तर आपल्याला काय भेटतील? खाली दिलेला कोणत्या तथ्य नाना शंकर शेठ यांच्याबद्दल चुकीचं आहे? चुकीचं बघायचं, हे याच्यावर लक्ष द्यायचं. कधी कधी मुलं एकच बघतात आणि लगेच सरळ सॉल्व करून पुढे जातात. ते मुंबई ठाणे रेल्वे समितीचे अध्यक्ष होते, हे नाही, हे चुकीचं आहे, फक्त हे चुकीचं आहे. मग जर हे चुकीचं आहे तर आता तुम्ही सांगणार सर पुढे जाणार आपण पुढच्या प्रश्नावर, पण नाही, ते चुकीचं आहे. पुढच्या प्रश्नावर जाण्याचं चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये जे फॅक्ट मी तुमच्या समोर ठेवतो आणि आधी पण ठेवलेले आहे ते महत्त्वाचे आहे. ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते व मुंबई महापालिकेचे सदस्य होते, हे विसरू नका. मुंबई प्रांत होता आमचं तेव्हा, बॉम्बे स्टेट याचं नाव होतं. बॉम्बे स्टेटचे ते का होते? शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. शिक्षण मंडळ विसरू नका, तुम्ही मुंबई प्रांतचे अध्यक्ष म्हणू नका. मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते व मुंबई महापालिकेचे सदस्य होते. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. कारण नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर कधीही काहीही प्रश्न येतात, कारण ही महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे आमच्या महाराष्ट्रासाठी. ते मुंबई विद्यापीठचे पहिले फेलो होते, हे पण लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. हे पण महत्त्वाचा फॅक्ट आहे. का? ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. कोणी? नाना जगन्नाथ शंकर शेठ. आणि एक अजून आहे, ते पण महत्त्वाचा फॅक्ट आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना कोणता सन्मान दिला होतं? जस्टिस ऑफ पीस. जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिला होता. कोणाला? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिलं होतं. कोणता सन्मान दिलं होतं? जस्टिस ऑफ पीस हे सन्मान दिलं होतं. आणि एक अजून पर्सनॅलिटी आहे, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आन्सर करा. ओके, आता हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, मग मी कमेंट सेक्शनमध्ये बघतो कोणाचा करेक्ट आन्सर आला आणि कोणाचा नाही. माझे स्टुडंट्स नक्की कमेंट करतील. जस्टिस ऑफ पीस हा सन्मान कोणाला? एक अजून पर्सनॅलिटी आहे. कोण? बाळशास्त्री जांभेकर. शास्त्री जांभेकर यांना पण कोणता सन्मान दिलेला आहे? जांभेकर यांना सन्मान दिलेला आहे जस्टिस ऑफ पीस हा सन्मान. ओके, मग हे 3 फॅक्ट झाले. ते मुंबई प्रांताचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते, मुंबई महापालिकेचे सदस्य होते, ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. विसरू नका, फेलो म्हणतो मी. ब्रिटिश सरकारने त्यांना कोणतं? जस्टिस ऑफ पीस सन्मान हा दिला होता. आता हे पुढचा प्रश्न आहे. डॅश याची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठने केली.
आणि हे अतिशय महत्त्वाचा फॅक्ट आहे, एक्झाममध्ये आधी पण खूप विचारला गेलेला आहे, पुढे पण याचा एक्झाममध्ये येण्याची पूर्ण शक्यता आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. मग याच्यामध्ये बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जे स्थापना केली ते कोणी केली? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची. आणि हे जे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी होती यांनी पुढे का केलं? आपल्या बॉम्बे स्टेटमध्ये म्हणजे मुंबई स्टेटमध्ये, मुंबई प्रांतमध्ये आणि मुंबई प्रांतच्या बाहेर पण भरपूर शाळा आणि कॉलेजची स्थापना केली. ओके, मग हे महत्वाचं आहे, हे नाव विसरू नका. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना मागे कोणाचा हात आहे, कोणाचा पुढाकार आहे? ते आहे आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं. हे चुकीचे आहे सगळे. महाराष्ट्र नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी हे काहीच नको, तसं मराठा नेटिव्ह हे काहीच नको, हे सगळं मी माझं मनाचं टाकलं काही पण. पुढचं बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. या सोसायटीने मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केली. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं यामध्ये सहकार्य होतं, यामध्ये हे दोनदाच आपलं हे चुकून आलेलं आहे, फक्त एकदाचं बघून घ्या. शाळा सुरू केल्या, यामध्ये सहकार्य कोणाचं होतं? यामध्ये सहकार्य होतं हे दोन लोकांचं, लहुजी साळवे यांचं नव्हतं आणि महात्मा फुले यांचं नव्हतं. मग याच्यामध्ये जे आन्सर आहे ते आहे सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर आणि नाना शंकर शेठ हे दोन्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. आणि उमाजी नाईक व राम भांगडिया हे चुकीचं आहे. मग आपला आन्सर कोणता होणार? सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर. ओके, हे नाव विसरायचं नाही. याच्यामध्ये जेव्हा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली तेव्हा हे दोन लोकांचा सहकार्य होता. कोणाचं? एक आपले सदाशिव छत्रे आणि दुसरे बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकरांचं ना आपण का म्हणतो? पुन्हा पुन्हा मी सांगतो, का सांगतो पुन्हा? याचा एकच रिझन आहे, रिव्हिजन इज डिव्हिजन, दुसरं काहीच नको. हिस्ट्रीमध्ये एकच आहे बेटा, रिव्हिजन इज डिव्हिजन, याचा दुसरा काहीच पर्याय नाही. मग बघा, यांना आपण म्हणतो मराठी भाषेचे मराठी पत्रकारितेचे जनक. आणि यांना कोणता न्यूजपेपर, कोणतं वृत्तपत्र स्टार्ट केलं होतं? दर्पण. हे मराठी भाषेचं पहिलं वृत्तपत्र होतं. ओके, आता आपण पुढे जाणार. मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि डॅश यांच्या प्रयत्नामुळे झाली. आता मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एक पर्सनॅलिटी आहे एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टनचं नाव तुम्ही आधी पण ऐकलेलं असेल. एल्फिन्स्टन आणि नाना शंकर शेठ यांची खूप चांगली का होती? मैत्री झाली होती. आणि नाना इकडचे श्रीमंत पर्सन होते, इकडचे एक प्रभावी पर्सनॅलिटी होती. कुठेचे? आमचे मुंबई प्रांताचे. म्हणून एल्फिन्स्टनने का केलं? यांच्याशी दोस्ती करायचं, फ्रेंडशिप करायचे आणि फ्रेंडशिप केली. आणि नंतर हे दोघांनी मिळून कशाची स्थापना केली? मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली. कोणी? एल्फिन्स्टन आणि आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ. आणि एल्फिन्स्टन का होतं तेव्हा? एल्फिन्स्टन आमचे मुंबई प्रांतचं गव्हर्नर होतं. गव्हर्नर. ओके, गव्हर्नर कुठेचं? आमचे मुंबई प्रांतचं. मग हे पण विसरू नका. पुढे जाणार आपण. नंतर हेच एल्फिन्स्टनच्या नावावर आमच्या इकडे मुंबईमध्ये कॉलेज स्थापना झाली होती, एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमध्ये. हेच एल्फिन्स्टनच्या नावावर आहे. पुढे जाणार आपण. आता बघा, एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना या निधीतून झाली. कोणत्या निधीतून झाली एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना? हे आधी पण मी तुम्हाला खूप सांगितलं. आणि ज्या लोकांनी माझं लेक्चर ऐकलेलं आहे त्यांनी कुठे? कमेंट सेक्शनमध्ये जाऊन याचा आन्सर द्यायचा आहे. ओके, मग बघा, नाना जगन्नाथ शंकर शेठ ने का केलं? बघा, याच्यामध्ये जेव्हा एल्फिन्स्टनचे इकडे का झाली, त्याला परत कुठे जायचं होतं? इंग्लंडचं. कारण तो कुठेच होतं? इंग्लंडचं होतं. आणि जेव्हा तो इंग्लंडला जायचं होतं त्याचा आधी इकडचे जे लोक होते त्या लोकांनी का केलं? एक निधी गोळा केली, म्हणजे पैसे जमा केले. आणि ते पैसे कशासाठी? यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. कोणाचा? आपले नाही बाबा, एल्फिन्स्टन याचा सन्मान करायचा आहे. आणि ते निधी किती एकत्र झाली होती? ते 3 लाख इतकी निधी एकत्र झाली होती. मग हे 3 लाख रुपयाचा उपयोग केलं कशामध्ये? जेव्हा एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचा सत्कारासाठी 3 लाखचे निधी गोळा झालं. आणि याच 3 लाखचे निधीतून कशाचे? एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईची स्थापना झाली. ओके,
एवढंच आहे याच्यामध्ये. आता आपण पुढे जाणार. पुढचा प्रश्न बघा तुम्ही. दादाभाई नौरोजी यांचे शिक्षण झाले. आता बघा, जेव्हा हे एल्फिन्स्टन कॉलेज याची स्थापना झाली, मग याच्यामध्ये खूप भरपूर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीचं अध्ययन झालेलं आहे. कोणाचं? एक तुम्ही ऐकलेलं असेल, महादेव गोविंद रानाडे यांचा याच्यामध्ये अभ्यास झाला. कोणाचा? महादेव गोविंद रानाडे. ओके. आणि दादाभाई नौरोजी यांचं पण या कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे. मग याचं उत्तर आहे का? एल्फिन्स्टन कॉलेज. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानाडे हे लोकांचे शिक्षण झाले. आणि याची स्थापना कोणी केली होती? एल्फिन्स्टनने केली नाही. एल्फिन्स्टनचं नावावर आहे, कारण पैसे त्याचाच नावाचं त्याला सन्मान करायचा आहे, त्याचा सन्मान करायचा आहे, म्हणून ते निधी एकत्र झाली होती, म्हणून त्याचं नाव दिलं एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. ओके. आणि याच्यामध्ये भरपूर विद्वान लोकांचं अध्ययन झालं. कोणत्या कॉलेजमध्ये? एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. आता जे जे रुग्णालय आमच्या मुंबईमध्ये खूप फेमस आहे, सर्वांना खूप माहिती आहे, मग याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही. मग जे जे रुग्णालयाच्या स्थापनामध्ये नाना शेठ यांचा पुढाकार आहे. आता बघा, एक्झाममध्ये प्रश्न असा येणार नाही कोणता गव्हर्नर होता, नाना शंकर शेठ यांच्याबद्दल येणार. पण जेव्हा तो एक्झाममध्ये येणार, तुम्हाला माहीत नसेल हे आपलं कोणतं टॉपिक चालू आहे, कारण तिकडे सगळे मिक्स टॉपिक येणार. मग तिकडे तुम्हाला हे गव्हर्नरचं नाव भेटतील नाही. म्हणून मी सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे जे जे रुग्णालयचं स्थापनामध्ये कोणाचा? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा पुढाकार आहे. आणि तेव्हा मुंबईचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट ग्रंट हा होता. बघा, हेच आहे. आता आपण पुढे जाणार. ग्रंट मेडिकल महाविद्यालय जेव्हा स्थापन झालं, तेव्हा मुंबईचे गव्हर्नर कोण होते? ग्रंट मेडिकल महाविद्यालय जेव्हा स्थापन झालं, तेव्हा मुंबईचे गव्हर्नर कोण होते? ऑब्विसली मुंबईचे गव्हर्नर कोण होणार? रॉबर्ट ग्रंट. म्हणून त्याला हॅप्पी करण्यासाठी, खुश करण्यासाठी त्याच्या नावावर याची स्थापना केली होती. ओके. मग याचं उत्तर आहे रॉबर्ट ग्रंट. आणि हे का होतं? एक मेडिकल महाविद्यालय होतं, मेडिकल कॉलेज होतं, ग्रंट मेडिकल महाविद्यालय. ओके. याचं नाव विसरू नका. आजचे डेक्कन कॉलेज पुणे याचे जुने नाव का आहे? आधी पण मी खूप सांगितलं आणि पुन्हा पण तुम्हाला सांगतो. बघा, डेक्कन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे दोन्ही वेगवेगळे आहे. डेक्कन कॉलेजचं आधी नाव का होतं? पुणे संस्कृत कॉलेज हे नाव होतं आधी. नंतर याचं नाव का झालं? डेक्कन कॉलेज. आणि इकडे फक्त संस्कृतची स्टडी होती आधी, जेव्हा याचं नाव का होता? पुणे संस्कृत कॉलेज. कारण हे ब्राह्मण लोकांना खुश करण्यासाठी, हॅप्पी करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी ब्रिटिश लोकांनी पुणे संस्कृत कॉलेजची स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये फक्त कोणी जाणार? ब्राह्मण लोक जाणार आणि तिकडे का शिकणार? त्यांचे जे मंत्र आहे किंवा धर्मग्रंथ आहे याच्याबद्दल ते शिक्षा घेणार. आणि शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेण्याच्या नंतर कुठे त्यांचे जे पंडितपण आहे ते स्टार्ट करणार ते ऑब्विसली. मग याचं उत्तर आहे पुणे संस्कृत कॉलेज हे नाव होतं. कशाचं? आजचे डेक्कन कॉलेज पुणे याचे जुने नाव काय आहे? पुणे संस्कृत कॉलेज. आता आपण पुढे जाणार. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी चे स्थापनामध्ये सहकार्य होतं. कोणाचं? ऑब्विसली आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ हे एक असेल, आणि दुसरे भाऊ दाजी लाड पण होते याच्यामध्ये. भाऊ दाजी लाड यांचं नाव पण विसरू नका. आणि दुसरे दादाभाई नौरोजी हे पण होते. तिसरे मंडलिक आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ हे म्हणजे याचा आन्सर आहे वरील सर्व. आणि भाऊ दाजी लाड ही जे सोसायटी होती याचे कुठपर्यंत गेले होते? सचिव पद पर्यंत गेले होते, सेक्रेटरी राहिले ते याचे. कशाचे? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी याचे स्थापनामध्ये यांचं सहकार्य होतं. कोणाचं? भाऊ दाजी लाड, नाना जगन्नाथ शंकर शेठ, मंडलिक, दादाभाई नौरोजी. नंतर भाऊ दाजी लाड याचे का झाले होते? सेक्रेटरी. आणि भाऊ दाजी लाड पण एक मोठी पर्सनॅलिटी आहे, याच्यावर पण माझं लेक्चर आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझं लेक्चर बघून घ्या. हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणून माझं लेक्चर आहे. पुढे जाणार आपण. आपल्या स्वतःच्या वाड्यात नाना शेठनी साळा काढली. साळा होती कोणाच्यासाठी होती? मुलींसाठी काढली होती. मुलांना कुठेही शिक्षण भेटू शकतात, कारण त्यावेळेला तसं पण नव्हतं, मुलांसाठी पण शिक्षण अवेलेबल नव्हतं. पण तरी पण फक्त मुलींसाठी जे शाळा काढली, ते शाळाचं नाव का? शाळाचं नाव त्यांचं स्वतःच्या नावावर होतं. त्यांचं स्वतःच्या नावावर नाना शेठ
मुलींची शाळा हे अशा प्रकारचं नाव होतं. त्यांचं स्वतःच्या नावावर होतं. म्हणजे याचं उत्तर आहे फक्त मुलींसाठी होती. ओके, आता आपण पुढे जाणार. पुढचा प्रश्न बघा आणि लगेच याचा आन्सर तुम्हाला कुठे द्यायचा आहे? कमेंट सेक्शनमध्ये द्यायचा आहे. मी नंतर सगळे कमेंट तुमचे वाचून घेणार. कोणत्या संस्थेचा स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठनी केली? ठाणे कॉलेजची स्थापना केली होती का? नाही रे बाबा, आमचं ठाणे कॉलेज इथेच आहे आणि त्याची स्थापना नाना शेठची नाही. द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हाय स्कूल, हो, याची स्थापना केली होती नाना शेठनी. कशाचे? हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. ह्याचा आन्सर का आहे? याचा आन्सर आहे द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हाय स्कूलची स्थापना केली होती. कोणी? नाना जगन्नाथ शंकर शेठनी. आता आपण पुढे जाणार. कोणत्या प्रथा बंद करण्यामागे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग आहे? कोणत्या प्रथा बंद करण्यामागे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग आहे? मग याचं उत्तर आहे सती प्रथा. आणि याच्यामध्ये एक्झाममध्ये प्रश्न येतात. सती प्रथाचा अगेन्स्ट सर्वात आधी कोणत्या व्यक्तीने जे आपली आवाज आहे ते लोकांच्या समोर ठेवली की बाबा हे प्रथा चांगली नाही. जर कोणती बाई मेली, कोणती बाईचं नवरं मेलं तर ती बाईला जे आहे त्याचं जे दाह संस्कार आहे त्याच्यामध्ये जीवित त्याला टाकून देणार, हे याला म्हणतो आपण सती प्रथा. मग याच्यासाठी सर्वात आधी राजा राममोहन राय नाही, ईश्वरचंद विद्यासागर पण नाही, आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी का केलं होतं? यांनी हे सुरू केलं होतं. का सुरू केलं होतं? सती प्रथा हे आपल्याला बंद करायचे आहे. याच्यासाठी सर्वात आधी यांनी प्रयत्न केला, यांनी सुरुवात केली. पुढचा प्रश्न बघा. सती प्रथा बंद कायदा 1829 मध्ये आलं, तेव्हा आमचे भारताचे हे गव्हर्नर जनरल कोण होते? महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे, आधी पण हे एक्झाम मध्ये आलेलं आहे. मग पुन्हा तुम्ही बघून घ्या. लॉर्ड विल्यम वेंटिक हे होते भारताचे का तेव्हा गव्हर्नर जनरल होते. ओके, मग हे विसरू नका. 1829 हा एक मोठा म्हणजे पॉइंट आहे. याचा पुढे आमचं जे भारतीय समाज आहे याच्यामध्ये का झाली? एक जनजागृती झाली. जे आमच्यामध्ये अंधश्रद्धा, सती प्रथा हे सगळं होतं, याच्यासाठी नंतर भरपूर पर्सनॅलिटी आली, भरपूर लोक आली ज्यांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढच्या प्रश्नावर जाणार. डॅश या कायदा पास होण्यामागे नाना यांचे सहकार्य आहे. कोणता कायदा पास होण्यामागे? आधी पण मी सांगितलेलं आहे आणि आज पण तुम्हाला सांगतो, म्युनिसिपल ऍक्ट हे पास होण्यामागे कोणाचं सहकार्य आहे? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं सहकार्य आहे. ओके, जर तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन माझ्या लेक्चरमध्ये बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. या संस्थेचे अध्यक्ष नाना सेठ होते. याचे स्थापनामध्ये डॅश हे पण होते. बॉम्बे असोसिएशन. आणि हे प्रश्न आमच्या महाराष्ट्र PSC मध्ये आलेला प्रश्न आहे. जेव्हा मी हे शिकवलं तेव्हा पण तुम्हाला सांगितलं, आज पण सांगतो, बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्राची पहिली राजकीय संघटना होती. ओके, मग विसरू नका. मग याचा जेव्हा स्थापना झाली त्याच्यामध्ये कोणी यांच्या सोबत होते? ते होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी पण सोबत होते. कोणाचे? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे सोबत होते. मग याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. इकडे माझं जर इमेजमध्ये तुम्हाला दिसत नसेल तर हे लिहिलेले आहे दादाभाई नौरोजी हे होते. पुढच्या प्रश्नावर जाणार. बॉम्बे असोसिएशन नंतर डॅश या संस्थेमध्ये रूपांतरित झालं. हेच बॉम्बे असोसिएशनचं नाव का केलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे नावमध्ये कन्वर्ट केलं याचं नाव पुढे जाऊन. ओके, आणि नंतर याचे जे मेंबर्स होते त्या मेंबर्सनी कशाची स्थापना केली? काँग्रेसची स्थापना केली. आणि नंतर काँग्रेसने का केलं ते तुमच्या समोर आहे, आपल्या समोर इतिहास आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सदस्यांनी गोवालिया टँक येथे डॅशची स्थापना केली. कशाची स्थापना केली होती? इंडियन नॅशनल काँग्रेस, INC. इकडे आहे हे इंडियन नॅशनल. आणि जर माझं इमेजमध्ये दिसत नसेल तर मी सांगतो, इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना केली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे मेंबर्सने केली होती. कुठे? गोवालिया टँकमध्ये. पुढचा प्रश्न बघायचा आहे. नाना शेठ आणि डॅश यांनी मिळून ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली. मग याचं उत्तर पण महत्वाचं आहे. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतो. याचं उत्तर आहे जमशेद वेगळे आहे. ओके, जमशेट जी भाई यांनी ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती. जमशेदजी टाटा नाही, हे जमशेदजी टाटा वेगळे आहे. ओके, ते टाटाचे आहे. जी भाई यांनी स्थापना केली होती. कशाची? ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची. कोणाच्या सोबत? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सोबत. पुढचा प्रश्न बघा. आशियातील म्हणजे एशियामध्ये आशियातील पहिली रेल ठाणे आणि डॅश याच्यामध्ये धावली. आणि बघा, जेव्हा हे रेल धावली त्याचा मागे पण प्रयत्न कोणाचे होतं? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं होतं. आणि जर तुम्हाला इमेजमध्ये दिसत नसेल तर याचं उत्तर आहे बोरी बंदर आणि ठाण्याचा मध्ये हे रेल धावली होती. पुढे जाणार आपण. नाना शेठ यांचा एक पुतळा आहे. कुठे आहे? कल्याण स्टेशनच्या बाहेर आहे का? ठाणे स्टेशनच्या बाहेर आहे का? CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आहे का? घाटकोपरच्या बाहेर आहे का? मग याचं उत्तर आहे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर त्यांचा एक पुतळा आज पण आहे. कारण जेव्हा याचं उद्घाटन झालं होतं, कशाचं? आमच्या मुंबईची पहिली ट्रेनचा, एशियाची, भारताची नाही, फक्त भारताची नाही, आशियाची पहिली ट्रेन जेव्हा सुरू झाली होती, याचा मागे कोणाचं सहकार्य होतं? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं सहकार्य होतं. म्हणून ब्रिटिश लोकांनी काय केलं? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं पुतळा इकडे लावला CSMTच्या बाहेर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर. आणि ते पुतळा आज पण आहे. तुम्ही जर कधी गेले असेल तर तुम्ही बघून घ्या. नानांनी डॅश या देशमधून ऊसाचे बेणे आयात केले. ऊसाचे बेणे, ऊसा म्हणजे का? ऊसा म्हणजे तुम्ही बघितलं असेल. ओके, ऊसाचे बेणे म्हणजे का? बघा, हे आमच्याकडे ऊस आहे, ऊस. ओके, आणि याच्यामध्ये एक इकडे बेणे असतात. आणि तुम्ही जर इतकं कट केलं आणि याला कुठे भूमीमध्ये किंवा शेतीत टाकलं तर याच्यामध्ये एक मोठा काय येणार? ऊस येणार. त्याला आपण म्हणतो बेणे. मग ऊसाचे बेणे कुठून आयात केलं? याचं उत्तर इंग्लंड नाही, फ्रान्स पण नाही, जपान पण नाही. याचं उत्तर आहे मॉरिशस. ओके, इकडे लिहिलेलं आहे मी, हे बघून घ्या, मॉरिशस. आणि जर माझा इमेजचा मागे दिसत नसेल तर बघून घ्या, हे मॉरिशस आहे, दुसरं काहीच नको. पुढचा प्रश्न बघा. डॅश या नावाचा सहकार्य, डॅश यामध्ये नानाचा सहकार्य होतं. मुंबईत नाट्यगृह जे आहे आमचे मुंबईमध्ये, यांच्यामध्ये पण कोणाचं सहकार्य आहे? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं आहे. दवाखाने धर्मशाळामध्ये पण यांचं सहकार्य आहे. मंदिर आणि चिंचपोकळी येथे गॅस कंपनी जे आहे त्याच्यामध्ये पण कोणाचं सहकार्य आहे? आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं सहकार्य आहे. म्हणजे याचं उत्तर का? ABC ऑल 3. म्हणजे याचं उत्तर आहे वरील सर्व. डी मध्ये का लिहिलेलं आहे? वरील सर्व. जर तुम्हाला दिसत नसेल तर इकडे बघून घ्या, वरील सर्व याचा उत्तर आहे. ओके, आता आपण पुढे जाणार पुढच्या प्रश्नावर. पुढचे जे पर्सनॅलिटी आहे ते आहे भाऊराव पाटील. भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झालं? निफाड, नाशिकमध्ये झालं होतं का? नाही. आता जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, निफाड नाशिकमध्ये कोणाचा जन्म झाला? आता मी सांगतो तुम्हाला, महादेव गोविंद रानाडे यांचा जन्म झालं. ओके, कुठे? निफाड नाशिकमध्ये. सिंधुदुर्ग रायगड हे चुकीचं आहे. मग कर्नाटक जमखिंडीमध्ये झालं होतं का? हे पण चुकीचं आहे. मग याचं उत्तर आहे कुंभोज कोल्हापूरमध्ये यांचे जन्म झाले. कोणाचे? भाऊराव पाटील यांचे. आणि जर तुम्हाला इमेजमध्ये दिसत नसेल तर हे का लिहिलेलं आहे? कुंभोज कोल्हापूरमध्ये कोणाचे जन्म झाले? भाऊराव पाटील यांचे जन्म झाले. आता आपण पुढे जाणार. भाऊराव पाटील एक रिव्हॉल्युशनरी पर्सनॅलिटी होती. ओके, ते क्रांतिकारी पर्सन होते. भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह का सोडावा लागले? याचा रिझन आहे, कारण ते इकडे लिहिलेलं आहे मी, ते एक दलित कार्यक्रम मध्ये गेले. इकडे का लिहिलेलं आहे? जर माझा इमेजचा मागे दिसत नसेल तर मी इकडे सांगतो तुम्हाला,
ते एक दलित कार्यक्रम मध्ये गेले आणि स्नान करण्याचा नकार दिलं, म्हणून त्यांना तर जैन वसतिगृह होतं तिकडचे लोकांनी त्यांना बाहेर काढून दिलं. तुम्ही दलितचं किंवा अस्पृश्य लोकांचा कार्यक्रम मध्ये गेले, आता तुम्ही अपवित्र झाले, म्हणजे तुम्ही स्नान करा, आणि जर तुम्ही स्नान केलं नाही तर आम्ही तुम्हाला हॉस्टेलचा वसतिगृहाचं बाहेर काढून देणार. आणि जैन लोकांनी बाहेर काढून दिलं. कोणाला? भाऊराव पाटील यांना. आणि त्या माणसाला बघा किती मेंटली स्ट्रॉंग असेल. मग त्यांनी का म्हटले, मी हॉस्टेलच्या बाहेर जाणार चालेल पण मी स्नान करणार नाही, कारण अस्पृश्य लोकांना मी भेटलं तर मी का अपवित्र झालो? तसं काहीच झालं नाही, म्हणजे स्नान करण्याचा नकार दिला. पुढचा प्रश्न बघा. भाऊराव पाटीलनी डॅश यांचा राजवाड्यात अभ्यास केलं. मग याचं उत्तर इझी आहे. कोणाचा राजवाड्यात? शाहूजीच्या राजवाड्यात अभ्यास केलं. आणि तिकडे का सगळे प्रकारचे जे क्रिया शस्त्रक्रिया होती ते शस्त्रक्रिया सगळी तिकडे शिकली. कोणते? जसं तुम्ही ऐकलं असेल कुस्ती हे शिकलं तिकडे, आणि एकमेकांवर हे अशा मारण्याचं हे पण शिकलं, भरपूर शिकलं तिकडे जाऊन. मग याचं उत्तर आहे शाहूजीच्या वाड्यात. कोणी अभ्यास केलं? भाऊराव पाटीलने. पुढे जाणार आपण आणि पुढचं प्रश्नाचं उत्तर बघा. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर लगेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्या. ओके, कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर द्या. डॅश आणि डॅश यांचे विक्रेते भाऊराव पाटील होते. आता भाऊराव पाटील यांच्याबद्दल मी सांगतो, त्यांची जे फायनान्शियल कंडिशन होती ती चांगली नव्हती. ओके, म्हणून ते हे 2 कारखान्यामध्ये विक्रेते राहिले. विक्रेते म्हणजे का? सेलर, डीलर आजच्या जमान्यात आपण म्हणतो. ओगले काच कारखाना, आणि ओगले काच कारखाना पण खूप फेमस आहे. याच्याबद्दल पण प्रश्न एक्झाममध्ये विचारतात, आधी पण विचारलं गेलेलं आहे. आणि किर्लोस्कर नागराचे हे 2 कारखान्यात कामं केली कोणी? भाऊराव पाटील यांनी विक्रेते म्हणून कामं केली. पुढचा प्रश्न बघा. डॅश या आश्रमाची स्थापना भाऊराव पाटीलने केली. कोणत्या आश्रमची स्थापना भाऊराव पाटीलने केली? मग याच्याबद्दल तुम्हाला आधी पण मी खूप सांगितलं, आणि जर तुम्हाला दिसत नसेल तर बघा इकडे का लिहिलं? दूधगाव विद्यार्थी आश्रम सांगली. दूधगाव विद्यार्थी आश्रम सांगली याची स्थापना केलेली आहे. कोणी केली? आपले भाऊराव पाटीलने. आता तुम्ही लवकर यांचा आन्सर द्या कमेंट सेक्शनमध्ये, आणि बघा तुमचं स्वतःचं अनालिसिस करा. आठवड्यात तुम्ही का अभ्यास केलेला आहे, का शिकले, आणि जर तुम्ही करेक्ट आन्सर देतात म्हणजे नक्की तुमचं कॉन्फिडन्स वाढतील. आणि जर तुमचं चुकतं आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करा बेटा. ह्या दिवाळीचं टाइम मी हेच तुम्हाला सांगतो, अभ्यास खूप अतिशय गरजेचा आहे. दूधगाव विद्यार्थी आश्रम मध्ये विद्यार्थी होते ते का होते? मराठा आणि मुसलमान, मांग आणि सगळे जातींचे होते. म्हणजे मराठा, मांग, महार, मुसलमान, चांभार सगळे जातीचे ठेवले. कोणी? आपले भाऊराव पाटील यांनी. कोणाचाही डिस्क्रिमिनेशन केलं नाही. कोण अस्पृश्य आहे, कोण सवर्ण आहे, हे कोणत्याही डिस्क्रिमिनेशन भाऊराव पाटीलने केलं नाही. ओके, मग आन्सर आहे याचा मराठा, मांग, महार, मुसलमान, चांभार सर्वांना ठेवलं कोठे? दूधगाव विद्यार्थी आश्रम मध्ये. पुढचे प्रश्न बघा. रय्यत शिक्षण, आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये खूप आधी पण विचारला गेलेला आहे आणि पुढे पण येणार, खूप अतिशय महत्वाचा आहे. रय्यत शिक्षण संस्थाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर पण आहे भाऊराव पाटीलने केली. ओके, मग याचं उत्तर भाऊराव पाटील. रय्यत शिक्षण संस्थाची स्थापना कुठे झाली होती? हे पण एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. मग तुम्ही हे पण लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे कराड जवळीत काळेगाव येथे झाली. कराड जवळीत काळेगाव मध्ये कशाची स्थापना झाली? रय्यत शिक्षण संस्थाची स्थापना झाली. आणि हे जे रय्यत शिक्षण संस्था आहे हे का आहे? हे गावोगावी खेडेपाड्यातून जाऊन शिक्षणाचा का करायचं? प्रचार प्रसार करायचा. जर लोकांना शिक्षण अवेलेबल नाही म्हणजे त्या लोकांना शाळा अवेलेबल करून द्यायचं, वसतिगृह काढायचं, मुलांना एनकरेज करायचं, मुलींना एनकरेज करायचं, त्यांचं आई वडिलांना एनकरेज करायचं. तुम्ही यांना कुठे पाठवा? अभ्यासासाठी स्कूलमध्ये पाठवा. आता पुढचा प्रश्न बघा. भाऊराव पाटील यांच्याशी संबंधित आहे. का संबंधित आहे? चिटफंड योजना, मुष्टी फंड योजना, कट्टी फंड योजना, जेवण फंड योजना, हे सगळे चुकीचे आहे. याचं उत्तर आहे मुष्टी फंड योजना. आणि मुष्टी फंड योजनाच्या बद्दल मी आधी पण खूप सांगितलेलं आहे. फक्त 30 किंवा 15 सेकंडमध्ये मी याला कंप्लीट करतो. यांचं जे रय्यत शिक्षण संस्था होती, जे हॉस्टेल्स होती, तिकडे मुलांना खाण्यासाठी
का पाहिजे? जेवण पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी का केलं, एक पिशवी घेतली आणि ती पिशवी कुठे, सगळे जितके गावामध्ये घर आहे त्या सगळ्यांच्या समोर एक एक पिशवी ठेवली आणि त्यांना का सांगितलं, जर दळणारी बाई, दळणारी म्हणजे हे अशा पद्धतीने आधी होतं, आता आमच्या इकडे तसं नाही आणि करू पण नाही. मग हे ती दळणारी बाईने का केलं, एक मुष्टी जे आहे का कडधान्य आहे, जे पण धान्य आहे ते पिशवीत टाकायचं आणि आठवड्यात जे का जमा झालं ते घेऊन जाणार. कोणी? भाऊराव पाटील यांची संस्था. आणि ते कुठे जाणार? स्टुडंट्सला जाणार, वसतिगृहाचे, आणि त्यांचं जेवण होणार त्याच्यामध्ये. मग बघा किती इंटेलिजंट माणूस असेल, का डोकं लावलं. आतापर्यंत माझ्या डोक्यात असं काहीच आलं नाही. ओके, तुमच्या डोक्यात आलं असेल तर खूप छान आहे. मुष्टी फंड योजना म्हणजे एकमेकांना मुष्टी मारायचं, हे काहीच नको, हे असेच टाकलं मी. गावाच्या प्रत्येक घरात एक पिशवी टांगायची आहे, हे टांगायची आणि धान्य दळणाऱ्या बाई बसली की त्या पिशवीत एक मूठ धान्य टाकायचे आणि ते गोळा करून कोणाला द्यायचं? यांचे संस्थाला द्यायचं, भाऊराव पाटील यांचे. मग हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. मग याचा आन्सर आहे हे पिशवीचं. पुढचा प्रश्न बघा. मुष्टी फंड योजनामध्ये एकत्र झालेल्या धान्य डॅश येथे वसतिगृहामध्ये उपयोग केलं गेलं. कुठे उपयोग केलं गेलेलं? याचं उत्तर तुम्हाला आधी पण मी सांगितलं, दूधगाव, कारले व नेरले या जाग्यांवर याचा उपयोग केला गेलेला. इकडे का होते? यांचे वसतिगृह होते. कोणाचे? आपले भाऊराव पाटील यांचे होते. मुष्टी फंड योजनामध्ये जे कडधान्य एकत्र झालं त्याच. रय्यत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य का होते? ते बोधवाक्य इझी होते आणि ते तुमच्या समोर आहे. याचं उत्तर आहे स्वावलंबाने कष्ट करून शिका. इकडे जर इमेजमध्ये दिसत नसेल तर बघा, स्वावलंबाने कष्ट करून शिका. स्वावलंबाने कष्ट करून शिका, हे याचं बोधवाक्य आहे. म्हणजे तुम्ही स्वावलंबी व्हा, थोडं कष्ट सहन करा आणि अभ्यास आणि शिक्षण घ्या. भाऊराव पाटील यांचे वाक्य आहे का? वाक्य आहे ते तुमच्या समोर आहे. याचं उत्तर आहे का, ज्याचा हातात घट्टा आणि चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही. हे बोधवाक्य कोणाचे आहे? आपले भाऊराव पाटील यांचे आहे. पुढच्या प्रश्नावर जाणार. रय्यत शिक्षण संस्थेमार्फत पहिली व्हॉलंटरी प्राथमिक शाळा डॅश येथे सुरू झाली. आधी पण हे प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे, पुढे पण येणार, म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे डोंगराळ भागातील यवतेश्वर. इकडे कशाची स्थापना झाली होती? पहिली व्हॉलंटरी प्राथमिक शाळाची स्थापना झाली होती. आणि तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा बेटा. मी पुन्हा सांगतो, जे काय तुम्ही अभ्यास केलेला आहे हे आठवड्यात, हेच मी तुमच्या समोर ठेवतो. रय्यत शिक्षण संस्थेमार्फत पहिली माध्यमिक विद्यालय, त्या आधीचं कोणतं होतं? आधीचं होतं प्राथमिक शाळा आणि आता माध्यमिक शाळा. माध्यमिक शाळा कुठे स्थापन झाली, कोणत्या नावाने आणि कुठे स्थापन झाली होती? याचं उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूलमध्ये. म्हणजे इकडे का लिहिलेल्या? महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूलमध्ये. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्या. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कोणाला शिष्यवृत्ती दिली होती इंग्लंड जाण्यासाठी? सर्वांना माहिती आहे. आणि व्हिडिओ पॉज करून उत्तर द्या, अटेम्प्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता मी सांगतो, याचं उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांना दिली होती शिष्यवृत्ती. पुढे बघा. डॅश यांचे सहकार्य रय्यत शिक्षण संस्थेमध्ये होते. एक प्रबोधनकार ठाकरे आणि दुसरे संत गाडगे महाराज. यांना आपण गोधडे महाराज पण म्हणतो. गोधडे महाराज. आणि गोधडे महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? अमरावतीमध्ये झालं होतं. आणि यांची समाधी पण कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. मग याचं उत्तर आहे A and B दोन्ही. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि संत गाडगे महाराज दोन्ही. भाऊराव पाटीलने डॅश साप्ताहिक काढले. कोणता साप्ताहिक काढलं? याचं उत्तर इझी आहे आणि महत्त्वपूर्ण पण आहे. एक्झाम मध्ये आधी पण विचारला गेलेला आहे, पुढे पण येण्याची शक्यता भरपूर आहे. मग याचं उत्तर आहे कुऱ्हाड साप्ताहिक काढलं होतं. कशासाठी? लोकांमध्ये जागृती करण्यासाठी. कुऱ्हाड या साप्ताहिकाचा जाहिरात डॅश या वृत्तपत्रात छापले गेले. याचं उत्तर आहे कोणत्या वृत्तपत्रात छापले गेले?
याचं उत्तर सर्वांना माहीत असेल, आणि जर माहीत नसेल तर बघून घ्या. प्रबोधन. आणि प्रबोधन कोणाचं वृत्तपत्र होतं? प्रबोधनकार ठाकरे यांचं होतं. आणि प्रबोधनकार ठाकरेचं नाव प्रबोधन का पडलं? कारण त्यांचं वृत्तपत्राचं नाव प्रबोधन होतं, म्हणून त्यांचं नाव प्रबोधनकार पडलं. लोकहितवादी यांचं नाव लोकहितवादी का पडलं? कारण त्यांचं जे वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्राचं नाव का? लोकहित होतं, म्हणून ते झाले लोकहितवादी. प्रबोधनकार म्हणजे काय झाले? केशव यांचं ओरिजिनल नाव होतं, ते का झाले प्रबोधनकार? ओके, मग याचं उत्तर आहे प्रबोधन. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. डॅश येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भाऊराव पाटीलने काढले व त्यास राजर्षी शाहू महाराजाचे नाव देण्यात आले. महात्मा गांधींनी या वसतिगृह 1927 साली भेट दिली. ते वस्तीचं नाव काय आहे? माहीत असेल तुम्हाला तर सांगा, कमेंट सेक्शनमध्ये पॉज करून उत्तर द्या. आणि हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. आता तुम्ही सांगते सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांचं तसंच सांगता, एक्झाममध्ये आलं म्हणजे का सर सगळे प्रश्न एक्झाममध्ये आले? बाबा मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याही कचरा घेऊन येत नाही. हे जे प्रश्न आहे हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहे. ओके, मग याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे सातारा. जर तुम्हाला दिसत नसेल तर इकडे लिहून दाखवतो मी. सातारामध्ये एक आश्रम काढलं होतं. आणि जर तुम्हाला जास्त डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही कुठे माझे मागचे लेक्चर बघून घ्या. आणि याच्यामध्ये सहकार्य कोणाचा होता? प्रबोधनकार ठाकरे यांचं पण सहकार्य होतं. ओके, आणि महात्मा गांधी तिकडे आले, आणि तिकडे येऊन महात्मा गांधींनी का केलं? महात्मा गांधींनी खूप तारीफ केली यांची, आपले भाऊराव पाटील यांची. भाऊराव पाटील यांची पत्नी डॅश यांनी एक प्रसंगी त्यांचे मंगळसूत्र देखील विकावे लागले. बघा, नवराचं काम खूप छान असू द्या, याच्यासाठी बायकोनी का केलं? स्वतःचं मंगळसूत्र विकून दिलं. म्हणजे ती बाई खूप ब्रेव असेल, आणि त्याचं जे हृदय असेल ते खूप मोठं असेल. ओके, बडा दिल आपण म्हणतो. मग याचं उत्तर आहे लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई म्हणजे ते लक्ष्मीबाई सारखीच होती. इकडे लिहून देतो मी, लक्ष्मीबाई. ते कसे होते? लक्ष्मीबाई सारखी होते ते बाई, म्हणूनच आपलं मंगळसूत्र दिलं लोकांना, यांना, भाऊराव पाटील यांना. भाऊराव पाटील यांना भारत सरकारने डॅश ही पदवी दिली. कोणती पदवी दिली? भारतरत्न यांना दिलेला नाही. भारतरत्न कोणाला दिलेला आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. पद्मविभूषण पण दिलं नाही, पद्मभूषण दिलेलं आहे. सर्वात मोठा आमचं भारताचा नागरिक सन्मान कोणता आहे? भारतरत्न. त्याच्यानंतर पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण, आणि एकदम शेवटी पद्मश्री. ओके, मग यांना कोणतं अवॉर्ड मिळालं होतं? पद्मभूषण. दिलीट ही उपाधी भाऊराव पाटील यांना कोणत्या विद्यापीठाने दिली? मग याचं उत्तर आहे पुणे विद्यापीठने दिलेली आहे भाऊराव पाटील यांना. कोणती उपाधी? दिलीट. ओके, दिलीटची उपाधी भाऊराव पाटीलने दिली. आता आपण पुढच्या टॉपिकवर आलो. लोकहितवादी यांचे जन्म कुठे झाले? जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा. यांचे जन्म झाले पुण्यात. लोकहितवादी यांचे पूर्ण नाव आधी पण खूप एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे, पुढे पण येणार. आणि यांचे पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख. इकडे लिहून देतो मी, जर माझा इमेजचा मागे आलं तर. गोपाळ हरी देशमुख हे यांचे का नाव आहे? पूर्ण नाव आहे. मग त्यांचं नाव लोकहितवादी का पडलं? कारण त्यांचं जे वृत्तपत्र होतं तर वृत्तपत्राचं नाव होतं लोकहित, म्हणून यांचं नाव पडलं लोकहितवादी. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. लोकहितवादी यांचे मूळ आडनाव. आणि बघा, आमचा आयोग काहीही विचारतो एक्झाममध्ये, आणि हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. आणि ते पण छोटं मोठं एक्झाममध्ये नाही, राज्यसेवेचं जे मेन्सचं पेपर आहे, मेन्सचं इतिहासमध्ये हा प्रश्न आलेला आहे. लोकहितवादी यांचे मूळ आडनाव काय आहे? यांचे मूळ आडनाव सिधये हे मूळ आडनाव आहे. आणि मला आतापर्यंत कळलं नाही, हे अशा एकदम अवघड प्रश्न विचारण्याचं मागे आपल्या आयोगचा का याचा मागे प्रयोजन आहे ते मला आतापर्यंत कळलं नाही. ओके, सिधये, लोकहितवादी यांचे मूळ आडनाव का? सिधये. पुढे जाणार आपण. लोकहितवादी ओळखले जातात त्यांना आपण का म्हणतो? हिंदू धर्माचे आद्य सुधारक, भारतीय संस्कृतीचे आद्य सुधारक, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक. मग याचं उत्तर आहे सर्वांगीण सुधारणाचे आद्य प्रवर्तक. पुढे जाणार आपण. लोकहितवादी डॅश येथे न्यायाधीश झाले. कुठे झाले? ते न्यायाधीश होते वाईमध्ये. ओके, वाई
एक जागा आहे, तिकडे ते का होते, न्यायाधीश होते. कोणी, लोकहितवादी. पुढे जाणार आपण, आणि हे एक्झाममध्ये आलेला फॅक्ट आहे. ओके, ते कोठे न्यायाधीश होते म्हणून. आणि एक अजून आहे, ते पुढे येणार. लोकहितवादीनी भाऊ महाजनाचं डॅश या साप्ताहिकात शतपत्रे लिहिले. तर साप्ताहिकचं नाव काय आहे? जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्या. अटेम्प्ट करा व्हिडिओ पॉज करून. याचं उत्तर आहे प्रभाकर. प्रभाकर कोणाचं वृत्तपत्र आहे? भाऊ महाजन यांचं आहे. आणि हे जे भाऊ महाजन आहे यांच्यावर पण प्रश्न येतात एक्झाममध्ये. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे पण लक्षात ठेवा. लोकहितवादीकृत निबंध संग्रह डॅश या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. कोणत्या साप्ताहिकात लोकहितवादी कृत निबंध संग्रह प्रसिद्ध झाले? कोणते निबंध? ते 100 आर्टिकल लिहिले होते. कोणी? हे बघा याच्यामध्ये 100 आर्टिकल लिहिले होते. आणि ते 100 आर्टिकल यांना का सांगितले? लोकांनी नंतर एक बुकमध्ये त्यांना कंपाईल केलं आणि त्याचं नाव का दिलं? शतपत्रे. लोकहितवादी यांचे शतपत्रे. मग तेच शतपत्रे, लोकहितवादीकृत निबंध संग्रह त्याला आपण म्हणतो. कोणत्या वृत्तपत्रात फेमस झाले? इंदू प्रकाश व अहमदनगरचा वृत्तवैभव. हे दोन्ही महत्त्वाचे आहे. आधी पण हे एक्झाममध्ये आलेले वृत्तपत्र आहे हे दोन्ही. आणि मी पुन्हा सांगतो, वृत्तपत्राचे ते प्रश्न एक्झाममध्ये विचारतात नक्की. म्हणजे वृत्तपत्राला तुम्ही लाईटली घेऊ नका. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात लोकहितवादी यांचे लेख प्रकाशित झाले नाही? कोणत्या वृत्तपत्रात? याच्यामध्ये झाले होते बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स, थिओसॉफी व प्रभाकर. हे सर्वांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवण्याचं गरजेचं नाही. पण केसरी व मराठामध्ये त्यांचे वृत्तपत्र का प्रकाशित झाले नाही? उरलेले सगळ्यांमध्ये झाले. बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, बॉम्बे टाइम्स, थिओसॉफिक व प्रभाकर यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र लोकहितवादी यांनी सुरू केलं नाही? मग कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्या. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्यायचा आहे. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी, दिग्दर्शक. आणि याचं उत्तर आहे दिग्दर्शक. आणि दिग्दर्शक कोणाचा आहे? दिग्दर्शक आहे आपले बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे दिग्दर्शक. ओके, मग हे नाव विसरू नका. बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे. ब्रिटिश सरकारवर लोकहितवादी यांची टीका होती. का होती? टीका कशी होती? ब्रिटिशांमुळे भारताचे हित झाले नाही, तसेही नुकसान पण झाले आहे. म्हणजे आमचं हित झालेलं आहे. हित का? आम्ही आधुनिक शिक्षण घेतलं. कोणाशी? ब्रिटिश जे आमच्या इकडे आले. आधी आमच्यामध्ये आधुनिक शिक्षण नव्हतं. आमचे वेद पुराण याचंच शिक्षण होतं. मग पुढे इंग्रजांमुळे देशातील पारंपरिक व्यवसाय धोक्यात आले. कारण ब्रिटिश लोकांनी इकडे इंडस्ट्रीजचं भरपूर नुकसान केले. ते मी खूप तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बघायचं असेल तर तुम्ही माझे मागचे लेक्चरमध्ये बघून घ्या. देशाची आर्थिक पिळवणूक वाढलेली आहे. मग याचं उत्तर आहे वरील सर्व. ABC ऑल तिघे, म्हणजे याचं उत्तर आहे वरील सर्व. हे कोणाचं सांगणं आहे? आपले लोकहितवादी यांचा. आणि हे जे कोट आहे, हा जे कोट मी इकडे लिहिलं, हा कोट एक्झाममध्ये आलेला कोट आहे. जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलं तर आम्ही एक होऊन तुम्हाला परत जाण्याचं सांगू. जर तुम्ही आमचे इच्छेच्या विरुद्ध कोणत्याही कायदा आमच्यावर टाकू नका. आणि जर तुम्ही हे प्रयत्न केलं तर नक्की आम्ही तुम्हाला परत जाण्याचं एकत्र होऊन का करणार? आम्ही तुम्हाला परत जाण्याचा सांगणार. मग याचं उत्तर आहे लोकहितवादी. ओके बेटा, पुढचा प्रश्न बघा. लोकहितवादींचे मत होते का होते? डॅश शिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. याचं उत्तर आहे का? याचं उत्तर आहे स्वातंत्र्य शिवाय. आम्हाला आधी का पाहिजे? इंडिपेंडन्स पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. याच्याशिवाय आमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. हे कोणाचं मत आहे? आपले लोकहितवादी यांचं मत आहे. आता पुढचं बघा. यांना ओळखा. त्यांनी पूरग्रस्त, पूर तुम्हाला माहिती असेल. पूर म्हणजे खूप पाणी जास्त आलं तर नदी इकडे आहे ते इथपर्यंत आली, याला आपण का म्हणतो? पूर. त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली. अहमदाबाद, सुरत येथे नवीन संस्था व वृत्तपत्र सुरू केली. त्यांचे थिओसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाजचे जवळचे संबंध होते. ते आर्य समाजचे अध्यक्ष राहिले. त्याने लोकनिंदा सहन करून आंधळ्या, पागल्यांना व महारोग्यांना औषध व मलमपट्टी केली.
याचं उत्तर द्यायचं आहे. मग ऑब्विसली याचं उत्तर आहे आपले लोकहितवादी. मग याच्यामध्ये हे फॅक्ट महत्वाचं आहे. अहमदाबाद सुरतमध्ये नवीन संस्था व वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणी? लोकहितवादींनी. पुढचा प्रश्न बघायचा आहे. जातीभेदवर लोकहितवादीची टीका का होती? विकास होण्यासाठी जातीभेद हा मोठा अडचण आहे. समाजात जाती फक्त दोन आहे, स्त्री व पुरुष. ब्राह्मणांनी श्रेष्ठत्वाचा ठेका आता सोडून दिला पाहिजे. मग याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे हे सगळे कोणाचे सांगणे आहे? आपले लोकहितवादी यांचे आहे. पुढचा प्रश्न बघा. लोकहितवादींनी डॅश याचा विरोध केलं. कशाचा विरोध केलं? बाळविवाहाचा विरोध केला, हुंडा पद्धतचं, सती चाळचं. म्हणजे याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा. लोकहितवादी यांचे धार्मिक विचार का होते? धर्माच्या नावाखाली केले जाणारे व्रत, वैकल्य, उपवास, पारायण इत्यादी व्यर्थ व निरुपयोगी आहे. हे कोणाचं सांगणं आहे? लोकहितवादी यांचे सांगणे आहे. वेद पुराणचे समर्थन हे केलेच नाही. ब्राह्मणत्वाचे समर्थन हे पण केलं नाही. याचं उत्तर काहीही पण नाही. म्हणजे याचं उत्तर आहे धर्माच्या नावाखाली केले जाणारे व्रत, वैकल्य, उपवास, पारायण आदी व्रत व निरुपयोगी आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? लोकहितवादी यांचं. लोकहितवादी यांनी इंग्रजी व आधुनिक शिक्षणाचा का केला? विरोध केला होता का? समर्थन केलं होतं का? तटस्थ राहिले का? मग याचं उत्तर आहे समर्थन दिलं. आम्हाला आधुनिक शिक्षण पाहिजे, तेव्हाच आम्ही का जाणार? पुढे जाणार. हिस्ट्री ऑफ ब्रिटिश एम्परर इंडिया या पुस्तकांचे लेखक कोण आहे? जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पॉज करून याला अटेम्प्ट करा. मग याचं उत्तर आहे ग्लिंग. ग्लिंगनी ही बुक लिहिलेली आहे. हिस्ट्री ऑफ ब्रिटिश एम्परर इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे. आणि याच्यामध्ये लोकहितवादी यांच्याबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. लोकहितवादी यांची डॅश ही पुस्तक खूप गाजली. कोणती पुस्तक खूप गाजली? याचं उत्तर आहे उदयपूरचा इतिहास व उदयपूरच्या राजपुतानाचा इतिहास. ऐतिहासिक जे पुस्तक आहे ते कोणी लिहिली? ऐतिहासिक बुक आमचे लोकहितवादी यांनी लिहिलेली आहे. मग उदयपूरचा इतिहास, उदयपूरचा व राजपुतानाचा इतिहास हे कोणाची बुक आहे? लोकहितवादी यांची आहे. हिंदुस्थानचा इतिहास या पुस्तकांचे लेखक कोण आहे? ऑब्विसली आपले लोकहितवादी हेच आहे. जे ऐतिहासिक बुक्स आहे ते यांची आहे. कोणती पुस्तक लोकहितवादी यांची नाही? पानिपतची लढाई, हो हे बुक आहे लोकहितवादी यांची. पृथ्वीराज चव्हाण ही पण बुक आहे यांची. लंकेचा इतिहास हे पण यांची बुक आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे यांची नाही, कारण डिस्कवरी ऑफ इंडिया ही बुक कोणाची आहे? नेहरूजी यांची आहे. ओके, इतकं झालं. पुढे जाणार आपण. आणि पुढे आता संपून गेलं लेक्चर. पुन्हा सर्वांना मी एकदा सांगतो, दिवाळी एन्जॉय करा बेटा आणि केअरफुली एन्जॉय करा. आय होप यू विल सक्सेसफुल. नेक्स्ट दिवाळी तुमचा हातात का असेल? एक मोठा तुम्ही आयदर यू विल बी तहसीलदार और यू विल बी डेप्युटी कलेक्टर और समथिंग एल्स. अशा माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे बेटा. सर्वांना शेवटी मी सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.